प्रत्येक गावामध्ये एक मिसळीची संस्कृती असते. पुणे म्हणलं की आपल्याला आठवतं श्रीकृष्ण मिसळ, बेडेकर मिसळ, श्रीची मिसळ. तसं आज मी पोचलेलो आहे एका खास गावामध्ये. गणपतींचं मूर्ती जिथे बनवतात ते पेण, आणि या पेणमध्ये हे अप्पा तांडेल स्नॅक्स म्हणून खूप जुनं म्हणजे एक 50-60 वर्षापूर्वीची हिस्ट्री या प्लेसला. आणि इथली मिसळ खूप फेमस असते. वडापाव पण फेमस असतो. मी मिसळ, वडापाव आणि जे काही पदार्थ इथले आहेत ते सगळे मागवणार आहे. आणि हे पेणमधली मिसळ कशी आहे, त्यांचे मसाले काय आहेत, त्यांचे काय रहस्य आहेत ते उकल करायचा प्रयत्न करणार आहे. चला तर मी ऑर्डर करतो छानपैकी मिसळ आणि इतर पदार्थ. अप्पा तांडेल स्नॅक्स पेण, त्यांची मिसळ इथं आलेली आहे. त्यांना मी एक मिसळ द्या असं सांगितल्यानंतर जी काही मिसळ येते ती आलेली आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की ती तिखट करा, माइल्ड करा, मीडियम करा असं मी काही सांगितलं नाही. बाय डिफॉल्ट जी काही मिसळ त्यांनी आणून दिली आहे ते तर मी टेस्ट करणार आहे. मिसळची जान म्हणजे कट, त्यातले मसाले काय आहेत उकलायचा मी प्रयत्न करतो. झटका झटका. आपण म्हणतो की कोल्हापुरी मिसळ तिखट, रामनाथची पुण्यातली मिसळ तिखट, नाशिकच्या तिखट मिसळ, पण ही मिसळ इक्वली झकासम चविष्ट. बेसिकली तिखट म्हणजे चव आहे आणि मग ती तिखट आहे. आणि ती तुम्हाला जी लागते नॉर्मली ती जिभेवरती पुढच्या भागाला लागते, ही डायरेक्टली तुमच्या घशामध्ये काही सर्दी वगैरे झाली असेल, तुमची सर्दी पुढच्या 2-4 मिनिटात गेलीच पाहिजे या टाईपची ही मिसळ आहे. चला मी पुढे टेस्ट करतो. इकडे वाटाणा दिसतोय, कडधान्य टाकतात. इकडे यांनी हा वाटाणा टाकलेला आहे. म्हणजे ती उसळ जगास इंडिव्हिज्युअली ती उसळही खूप छान आहे. मिसळमध्ये कॉम्बो छान लागतोय. फरसाण बघूया. छानच आहे मिसळ. 3 घास खाल्ले आणि मी छान मिसळ खातोय असं फील मला ऑलरेडी आलेलं आहे. पेणला आल्यानंतर इथलं जे ऐतिहासिक सुप्रसिद्ध बरीच मोठी हिस्ट्री असतील आणि चव मेंटेन केलेलं असे लोकेशन अप्पा तांडेल स्नॅक्स. गुगलचं लोकेशन आणि लिंक मी खाली टाकणारच आहे. अमेझिंग. चला मी मिसळ खातो आणि मध्ये मध्ये काय वाटत नक्की सांगतो. सांगण्यासारखं बरंच काही आहे. अजून मसाले मला प्रॉपर टेस्ट घ्यायचे, काय काय टाकले तशी उकल करायची. म्हणजे मिसळचे रेडीमेड मसाले मिळतात आणि प्रत्येक मिसळ हाऊसचा आपला आपला एक फॉर्म्युला असतो सिक्रेट. तर हा जो सिक्रेट फॉर्म्युला यांचा जो काही आहे आणि याच्यात हे जे मसाले आहेत जिभेवरती लाल ग्रंथी ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे फार छान वाटते खाताना. तर यांचा जो सिक्रेट मसाला आहे त्याचा जो बेस आहे तो आगरी मसाले जे असतात त्या टाईपचा आहे. आणि हॅट्स ऑफ अतिशय झकास मिसळ आहे. पुणे, मुंबई, नाशिकची आणि इकडे कोल्हापूरची मिसळ आपण काही मिनिटांसाठी नक्कीच विसरू शकतो, एवढे सुंदर मसाले आहेत. ॲक्च्युली असं वाटतं की हा ब्लॉग जरा वेळ बाजूला ठेवावा, मनसोक्त मिसळ खावी, नंतर ब्लॉगचं करावं. पण ह्या चवी खाता खाताच तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत म्हणून हा सगळा 8 तास चालू आहे. तर मी खातो, एन्जॉय करतो आणि तुम्हाला अजून काही मध्ये असेल तर नक्की सांगतो. कॉफीची जशी एक किक बसते आणि एकदम रिफ्रेशिंग वाटायला लागतं कॉफी प्यायल्यानंतर, तसंच ही मिसळ खाल्ल्यानंतर आत्ता मला असं एकदम रिफ्रेशिंग म्हणजे इट्स लाईक झिंग थिंग वगैरे जे काय वाटायला लागतं की नाही. ते पूर्वी थम्सअप प्यायल्यानंतर लोक असे दाखवायच्या जाहिरातीमध्ये त्यांना एकदम उत्साह वगैरे आला, तत्सम इफेक्ट मला या मिसळीने आलेला आहे.
थँक्यू 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 थँक्यू. तर भारतातल्या वेगळ्या भागांमध्ये आपल्या मसाल्यांच्या केलेले जे काय बेस्ट कॉम्बोज आहेत ते मी ॲप्रिशिएट करायचं आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो. त्यातली आजची ही एक क्लायमॅक्स एक वेगळीच लेवल आहे. म्हणजे मेट्रो सिटीज सोडून छोट्या छोट्या गावांमध्ये हे परंपरागत ज्या काही टिकवलेल्या चवी आहेत 50, 55, 60, 70 वर्ष ॲप्रिशिएट करायला खरंच मजा येते. आणि देवानी जीभ दिलेली आहे, सगळ्यांना सेन्स दिलेला आहे आणि चवीची एवढ्या सुंदर गोष्टी देवानी आपल्याला दिलेल्या आहेत. देवाचे आशीर्वाद मानावे तेवढे थोडे की असा आनंद आपल्याला उपभोगता येतोय. वा, अतिशय चांगली मिसळ आहे ही. मी ही मिसळ 6 रुपये असताना मिळायची तेव्हापासून खातोय आणि जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझी मिसळ खाऊन झालेली आहे. पण ही मिसळ अतिशय म्हणजे वेगळेच टाईपच वेगळा आहे, टोटली टाईप वेगळा आहे. अशी मिसळ मी तरी कुठे खाल्लेली नाही आजपर्यंत. बऱ्याच मिसळी आहेत, पुण्यात मी राहतो, काटागीर वगैरे, पण इथे पेणला मी सतत येत असल्यामुळे कंटिन्यू माझी खाण्याची कायम आवड आहे आणि कायम आम्ही खातो. अगदी लग्नाच्या दिवशीसुद्धा मी मिसळ खाऊनच लग्नाला गेलेलो होतो. मिसळ संपलेली आहे आणि मला आग्रह झाला इथे की एक वडा खाऊन बघा. मी लिटरली एवढासा एक वडा खाऊन बघितला. सांगायला खूप छान वाटेल की यांचा वडासुद्धा तितकाच छान आहे, मस्त आहे. त्याचे डिटेल्स मी परत कधीतरी येतील आणि ब्लॉक करेल त्यावेळेला देईलच. पण तोपर्यंत जो मी इथं आलात इथला बटाटे वडा हा खाल्लाच पाहिजे या कॅटेगरीमध्ये. माझी खूप इच्छा होते की जे कोणी बघतायत त्यांना सगळ्यांना इथला एक एक मिसळचा जो पॅक करावा आणि पाठवून द्यावा आणि मी जे काय म्हणतोय त्याच्यात अनुभव तुम्ही पण तसाच लाईव्ह घ्यावा अशी माझी फार इच्छा आहे. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, पण जर कधी जमलं आणि पेणला आलात आणि मी तर म्हणतो की विकेंडला तुम्ही बाहेर पडलात, जर अलिबागला इकडे आलात तर अलिबागला जाताना रस्ता थोडासा वाकडा करायचा, इथं यायचं, खायचं आणि मगच पुढे जायचं. अमेझिंग प्लेस, अमेझिंग टेस्ट आणि वर्थ. आणि व्हॉट्सॲपवर जो फॉरवर्ड येतो की महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध मिसळी, तुम्हाला ही मिसळचं नाव, या मिसळचं नाव तुम्हाला त्या लिस्टमध्ये सापडेल, इतकी ही प्रसिद्ध मिसळ आहे. त्यामुळे मित्रगुरू हा ब्लॉग आता इथे संपवतो. परत आपण भेटूया कुठल्या तरी छान अशा थाळीसाठी किंवा अशा काहीतरी छान स्पेशल लोकेशनच्या पदार्थासाठी. चला, मी साइन ऑफ करतो. शुभम भवतु.